बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यामधला कोविड रुग्णालय हा दारूचा अड्डा बनलेला आहे। पत्ते सिगारेटसह रुग्णालयामध्ये दारूच्या पार्ट्या चालतायत। आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। रुग्णालय प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बुलढाणा शहरातील जे श्रेय रुग्णालय आहे आणि त्या श्रेय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णालय चालायचं, मात्र आता कोविड काळानंतर त्या कोविड रुग्णालयाच्या या ठिकाणी दारूचा अड्डा बनलेला आपल्याला बघायला दिसतो। त्याचं कारण असं आहे की गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कोविड कमी झाला होता, मात्र त्यानंतर या ठिकाणी या कोविड रुग्णालयामध्ये अनधिकृतपणे काही लोक राहतात। ते लोक कोण आहेत, काय आहेत, त्याबद्दल कोणीच सांगायला तयार नाही। आणि या रुग्णालयामध्ये दारूच्या बाटल्या असतील, सिगारेटचे पाकिट असतील, विविध प्रकारचे पेय असतील, विविध प्रकारचे या ठिकाणी खाऊ असतील, हे अनेक प्रकारचे पाकिट, दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत। त्याच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत। याच त्या रूम आहेत, या ओपीडी असेल, स्टोर रूम असेल, फार्मसी असेल, अशा ह्या ज्या 5-6 रूम आहेत, या रूम मध्ये अनधिकृतपणे जे लोक राहतात, कोण आहेत, काय, त्यांना विचारलं तर ते सांगायला तयार नाहीत। दुसरा जर तुम्हाला एक धक्कादायक प्रकार दाखवतो, जो या ठिकाणी दारूचा अड्डा म्हणून कोविड रुग्णालय ओळखल्या जाऊ लागलं आता। याच जो कचरा जो आहे तो बाजूलाच टाकलाय त्यांनी। या ठिकाणी अनेक प्रकारचे सिगारेटचे पाकिट आहेत, अनेक प्रकारच्या दारूच्या बाटल्या या ठिकाणी आहेत। काही वेळापूर्वीच तो हा कचरा जो तो जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र काही सुज्ञ नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला आणि आमच्या TV9च्या कॅमेरामध्ये हा प्रकार जो आहे तो कैद होते। मात्र आता यावरती सामान्य रुग्णालय प्रशासन काय प्रतिक्रिया देते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।